स्वागत आहे। आज आपण बनवूया जमजम बिर्याणी। त्यासाठी लागणारे जमजम बिर्याणीसाठी कबाब बनवण्यासाठी लागणारे साहित्य: काश्मीरी लाल मिरची पावडर, घरगुती गरम मसाला, हळद, गरम मसाला, धनिया पावडर, बिरिस्ता म्हणजे कांदा तळून घेतलेला, चिकन घेतले, बोइलेस पीस करून घेतले, लसूण अद्रक पेस्ट, कोथिंबीर आणि मिरची। यात पुदिना असला तर चांगली गोष्ट। आता आपण याच्यात मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ। चिकन घालून घेऊ। याच्यात आपण मसाले घेतलेले ते घालून घेऊ। थोडीसा बिरिस्ता घालून घेऊ। अद्रक लसणाची पेस्ट 1 चम्मच घालून घेऊ। आता पहिले याला आपण वाटून घेऊ। आता आपले झालेले आता काढून घेऊ। आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आपण याच्यात बेसन घालून घेऊ। 3 चम्मच घालू आणि मिक्स करून बघू। आणखीन थोडासा लागेल। आता आपण टाकून घेऊ। सर्व टाकून घेऊ। मिक्स करून घेऊ। झालेला आहे। याचे आता आपण कोफ्ते बनवून घेऊ। आता आपण कोफ्ते बनवून घेऊ। मी एवढे बनवले। तुम्हाला पाहिजे तेवढी साईज तुम्ही बनवू शकता। आता आपले कोफ्ते झालेले आहेत। आता काढून घेऊ। आता आपण कोफ्ते सर्व टाकून घेऊ। आता आपले सर्व कोफ्ते झालेले आहेत। आता काढून घेऊ। आपण याच्यात फ्रूट कलर टाकून घेऊ। थोडासा आपण फ्रूट कलर टाकून घेऊ। आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं। आपण बटाटे फ्राय करू। आता आपली बटाटे झालेले आहेत। आता आपण काढून घेऊ। जास्त ना आपल्याला हे करायचे, थोडी म्हणजे शिजवून घ्यायची आहेत, नंतर ती दमवर शिजते।
बटाटे झालेत, आता आपण काढून घेऊ. आता आपल्याला अंड्यांना गोल्डन करायचं. गोल्डन झालेलं आता आपण काढून घेऊ. आता आपण अंडे काढून घेऊ. एकीकडे आपण भाताला पाणी ठेवले. आता भाताला पाण्याला उकळा आलेला आहे. याच्यात आता आपण खडे मसाले टाकू. तेजपत्ता, लवंग, शहाजिरा, भरी मिरी, दालचिनी याच्यात टाकून घेऊ. याच्यात आपण आता थोडीशी कोथिंबीर पण घालून घेऊ आणि हिरव्या मिरच्या घालून घेऊ. आता याला चांगला मिक्स करून घेऊ. आता आपण बासमती चावल 15 मिनिटं भिजत ठेवलेले. आता याच्यात घालून घेऊ. चांगले धुवून ठेवलेले. आता एकदा आपण याला मिक्स करू आणि मीठ टाकून घेऊ. पण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता आपला भात झालेला आहे. आपल्याला जास्त नाही शिजवून घ्यायचा. असा दाबला थोडा कच्चा आहे. आता काढून घेऊ. आता आपण सर्व काढून घेऊ. बिर्याणीसाठी चिकन बनवून घेऊ. चिकन घेतले, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, आगरी मसाला, धनिया पावडर, सुगंधित बिर्याणी मसाला बनवण्यासाठी खडे मसाले घेतल्यात. बडीशोप, भरी मिरी, दालचिनी, जावित्री, काली विलायची, हिरवी विलायची, शहाजिरा, जायफळ घेतले, दही, बिर्याणी मसाला, कांदा. चला मग आता आपलं तेल गरम झालेलं आहे. याच्यात आपण कांदा घालून घेऊ. कांद्याला आपल्याला गोल्डन करून घ्यायचं. आता आपला गोल्डन झालेला आहे. याच्यात आपण आता अद्रक लसणाची पेस्ट घालून घेऊ. 1.5 चम्मच. चांगले मिक्स करून घेऊ. आता आपण याच्यात सर्व मसाले घालून घेऊ. चांगले मिक्स करून घेऊ. गॅस मिडियमवर करून घेऊ. आता याच्यात बिर्याणी मसाला घालून घेऊ. 1 वाटी. थोडासा पाणी घालून घेऊ आणि याला चांगलं शिजवून घेऊ. आता आपलं चांगलं तेल सुटलेलं आहे. याच्यात आता आपण तांबटी घालून घेऊ. तुम्हाला पाहिजे त्या आकाराची तुम्ही कापू शकता.
आता आपण ह्याच्यात चिकन घालून घेऊ. चिकनला चांगला धुवून घेतले. याला पण आता चांगला व्यवस्थित एकत्र करून घेऊ. आता आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे. याच्यात आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि दही टाकून घेऊ. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. मी जाडा मीठ घेतले, तुम्ही कुठला पण घेऊ शकता. आता याला व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊ. एक वाटी आपण दही घेतलेला आहे, चांगला मिक्स करून घेतले. आता याच्यात आपण घालून घेऊ. याचा पण चांगला मिक्स करू. आता आपला चांगला मिक्स झाले. आपण थोडंसं याच्यात पाणी घालू आणि झाकण देऊन ठेवू. एकदम आता आपल्याला मिक्स करू. आता आपण बिर्याणीसाठी खास मसाला तयार करून घेऊ. याला थोडासा परतून घेऊ. आता आपलं परतून झालं. गॅस बंद करू. आता आपण जो सुगंधित मसाला केलेला होता तो वाटून घेतला. आता तो चिकनमध्ये घालून घेऊ. थोडासा ठेवले मी नंतर टाकायला. आता याला मिक्स करून घेऊ. आता आपण 2 अंडी घालून घेऊ. कोफ्ते घालून घेऊ. 7-8 कोफ्ते घालून घेऊ. बटाटे घालून घेऊ. आता याला मिक्स करून घेऊ. आता आपला सर्व भात टाकून झालेला आहे. याच्यात आपण आता घी टाकून घेऊ. आता आपण 4 ते 3 चमचे घी घालून घेऊ. कोणाला घी आवडत नसेल तर तेल घातलं तरी होईल. आता घी घालून झालेलं आहे आपलं. याच्यात आता आपण अंडी लावून घेऊ. आता कोफ्ते लावून घेऊ. आता आपण याच्यात बटाटे लावून घेऊ. बिर्याणी घालून घेऊ. आता आपण जो सुगंधित बिर्याणी मसाला केलेला तो थोडासा घालून घेऊ. आपला जो कलर राहिलेला तो आता घालून घेऊ.
कोथिंबीर घालून घेऊ. आता याला आपण दम देऊन घेऊ 15 ते 20 मिनिट. आता आपण याला दम देऊन घेऊ. याला वाफ सुटेपर्यंत आपण 15 ते 20 मिनिटं दम देऊन. आता आपला दम देऊन झालेला आहे. आपण आता आपण मिक्स करून घेऊ. आता आपली जमजम बिर्याणी झालेली आहे. आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.